मित्रांनो, आपण कसोट्या तर शिकलो, पण परीक्षेत जेव्हा तक्ता येतो किंवा संख्या ओळखायला सांगितल्या जातात तेव्हा गोंधळून न जाता उत्तर कसं लिहायचं? चला, सराव संच 33 सोडवूया आणि कसोट्यांच्या मदतीने गणिताची ही कोडी सोडवूया. बघा, प्रश्न पहिला काय विचारला आहे? 2ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा. प्रश्नामध्ये काय सांगितले? 2 विभाज्य आहेत, पण कशा आपल्याला लिहायचे आहेत रे? 3 अंकी. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला अशा संख्या शोधायच्या आहेत ज्याच्या शेवटी 0, 2, 4, 6 किंवा 8 असेल. आपण स्वतःच्या मनाने कोणत्याही संख्या तयार करू शकतो. फक्त मला काय हवे रे? शेवटी 0, 2, 4, 6 आणि 8 हा अंक कसा हवा आहे रे शेवटी? चला बघूया. मी काय करते, माझी जी पहिली संख्या आहे मी काय करते 120, जिच्या शेवटी काय आहे रे 0. दुसरी काय लिहिली आहे मी 452. ह्या संख्येच्या शेवटी काय आहे रे 2 एकक स्थानी. त्यानंतर तिसरी संख्या लिहिते मी 734, एकक स्थानी 4 आहे. त्यानंतर चौथी संख्या लिहिते मी 906, इथे काय आहे रे एकक स्थानी 6 आहे. आणि पाचवी संख्या कोणती आहे रे 518, शेवटी काय आहे रे 8. लक्षात आलं का? आता जो पुढील प्रश्न आहे काय सांगितले बघा, विचारला आहे त्यांनी 5ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा. आता पुन्हा इथं विचारले त्यांनी काय रे 3 अंकी. आता 5ची अट काय आहे रे? 5ची कसोटी शेवटी आपल्याला काय पाहिजेत रे 0 किंवा आपल्याला काय पाहिजेत 5, 0 किंवा 5 पाहिजेत. चला तर मग संख्या लिहूया. पहिली संख्या काय घेतली मी? पहिली संख्या घेतली 105, दुसरी संख्या घेतली मी 230, तिसरी संख्या घेतली मी 485, त्यानंतर संख्या घेतली आहे 600, त्यासोबतच पाचवी संख्या घेतली मी 745. बघा किती सोपं आहे, फक्त शेवटचा अंक लक्षात ठेवा 5 किंवा 0. आता प्रश्न तिसरा, 10ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा. 10ची कसोटी तर आपली फेवरेट आहे, शेवटी फक्त काय आहे 0 लावायचं. काय करायचं शेवटी फक्त 0. चला मग संख्या लिहूया. बघा काय आहे, पहिली संख्या मी लिहिते 110, दुसरी 320, तिसरी संख्या आहे 500, चौथी संख्या आहे 790 आणि पाचवी संख्या आहे 940. चला तर मित्रांनो, आता दुसरा प्रश्न बघा रे काय विचारला आहे तो 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या 5 संख्या लिहा. प्रश्न खूप सोपा आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे 2 आणि 3च्या पाड्यात अशा कोणत्या संख्या आहेत ज्या 2च्याही पाड्यात आहेत आणि 3च्याही पाड्यात आहेत. पहिल्यांदा मी काय करते 2चा पाडा लिहिते आणि 3चाही पाडा लिहिते. बघा काय पाडा, बे एक्के बे, बे दुनी 4, बे त्रिक 6, बे चूक 8, बे पंचे 10, बे सक 12, बे साती 14, बे अठ्ठी 16, बे नव्वे 18 आणि बे धाय 20. त्यासोबतच मी काय करते 3चा पाडा लिहिते. बघा 3चा पाडा 3 एक्के 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15, 3 सक 18, 3 साता 21, 3 अठ्ठा 24, 3 नव्वे 27 आणि 3 धाय 30. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय विचारले 2 आणि 3 ह्या संख्यांनी विभाज्य अशा 5 संख्या आपल्याला लिहायच्यात. मग कोणत्या कोणत्या तुम्हाला दिसतात रे? बघा रे कोणती आहे ती संख्या जी 2 आणि 3च्या पाड्यात आहे? तर बघा रे हा जो काही 6 अंक आहे हा 2मध्येही दिसतोय आणि 3मध्येही दिसतोय. त्यासोबतच कोणता अंक आहे रे? हा जो 12, जो मला 2मध्येही दिसतोय आणि 3 ह्यामध्येही दिसतोय. त्यानंतर कोणता आहे रे 18, काय आहे तो 18. त्यासोबतच आता मी जर पुढे 2चा पाडा वाढवत गेले तर मला 24 हा अंकसुद्धा काय होणार आहे दिसून येणार आहे. काय होणार आहे रे 20च्या पुढे काय होणार आहे 22 आणि काय होणार आहे 24. म्हणजे ही संख्या काय झाली रे 2च्याही पाड्यात आहे आणि 3च्याही.
आणि सर्वात शेवटी काय आहे रे? 30 ही संख्या. तुम्ही म्हणाल आता 2च्या पाड्यात 30 कसे येतात? तर 30 ह्या संख्येला 2ने भाग जातो, म्हणून इथे काय येणार आहे? 30 ही संख्या. चला तर पुढचा जो प्रश्न तिसरा आहे हा शाब्दिक उदाहरण आहे, तो आपण सोडूया. बघा रे, प्रश्न काय आहे? 3 मीटर लांबीची एक रिबन आहे, तिचे असे तुकडे करता येतील का की प्रत्येक तुकडा 50 सेमी लांबीचा असेल, आणि जर तो 50 सेमी लांबीचा असेल तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे? कारणही लिहायचं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही गोष्ट निरीक्षण केलं का की इथं काय केले रे? इथं दिली रिबन 3 मीटर आणि तिचा तुकडा दिला आहे 50 सेमी. म्हणजेच जे काही इथं दिले मीटर आणि इथं दिले सेमी. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? हे जे सगळं मोजमाप दिलं आहे हे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? एकाच एककात घ्यावं लागेल. म्हणून मी काय करते, जो काही 1 मीटर बरोबर काय असतो रे? 1 मीटर बरोबर 100 सेमी. म्हणजेच मी काय केलं, आता हा जो काही 3 मीटर आपल्याला दिलेला आहे, 3 मीटर म्हणजेच काय येणार आहे? 3 गुणिले 100 म्हणजेच काय येणार आहे? 3 एक्के 3 आणि वरचे 0. हे किती येणार आहे रे? 300 सेमी. म्हणजे मी काय केलं, हे जे काही 3 मीटर लांबीची जी रिबन आहे तिचं सेमीमध्ये काय केलं रे? रूपांतर केलं. आता बघूया. आता त्यांनी काय सांगितले? प्रत्येक तुकडा हा किती आहे रे? हा आहे 50 सेमीचा. काय आहे तो तुकडा? 50 सेमीचा. मग आता काय करायला हवं रे? ह्या जे काही 300 सेमीचे हे जे काही 50 सेमीचा एक तुकडा आहे, तर मला काय करावं लागेल रे? भाग द्यावा लागेल. बघा, मला काय करावं लागेल? ह्या 300ला 50ने भाग द्यावा लागेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय झालं की ह्या 50ने 3ला भाग जातो का? नाही. म्हणून इथं पहिला काय करावं लागेल रे? 0 द्यावा लागेल. 0 दिला, 3 आहे तसा. पुन्हा काय करावं लागेल? हा 0 हे तर मी खाली लिहिला, तर पुन्हा 50ने 30ला भाग जातो का? नाही. पुन्हा मला इथं 0 द्यावा लागेल आणि काय करावं लागेल रे? इथं 0 लिहावं लागेल. आता काय होईल रे? 0चा भाग लागला आणि पुन्हा ही संख्या आहे तशी मला लिहावी लागेल. 3 0. आता हा जो वरचा 0 तो सुद्धा मी ते लिहून घेतला. आता 50ने 30ला भाग जाईल का? तो हो जाईल, कारण 5चा जर मी पाडा म्हणला तर काय येतं रे? 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25 आणि 5 सक 30. म्हणजेच 50च्या पाड्यात काय असणार आहेत रे? 300 असणार आहेत. कधी? तर 50 सक 300. लक्षात आलं का? म्हणजेच बघा रे, ह्या 300मधून 300 गेले तर काय झालं रे? बाकी किती उरली? 0. आणि भागाकार किती आला रे? 6. म्हणजेच हा जो काही 3 मीटर लांबीची जी काही रिबन आहे, म्हणजे ती 300 सेमी लांबीची जी रिबन आहे, तिचे 50 सेमी लांबीचे किती तुकडे करता येतील रे? तर 6 तुकडे. प्रत्येक तुकडा 50 सेमीचा आहे, तर 300 सेमीचे किती तुकडे करता येतील? 6. आणि का करता येतील? कारण काय आहे रे? की ह्या 300 सेमीला 50ने भाग जातो. आता प्रश्न 4 काय विचारला आहे बघा. 3 मीटर लांबीची एक रिबन आहे. रिबनचे 40 सेमी लांबीचे 8 तुकडे हवे आहेत, तर त्यासाठी किती लांबीची रिबन कमी पडेल? पुन्हा एकदा, जसं आपल्याला काय केलं होतं रे? प्रश्न तिसरा विचारला होता की काय आहे रे? 3 मीटर लांबीची रिबन आणि तुकडा 50 सेमीचा. पुन्हा आपल्याला काय करावं लागेल? जे काही मीटर आणि जे काही सेमी आहे ह्यांचं रूपांतर पहिल्यांदा करावं लागेल. म्हणजेच काय? जी काही 3 मीटर लांबीची जी काही रिबन आहे तिचं मला रूपांतर हे सेमीमध्ये करावं लागेल. म्हणजेच 3 मीटर वरती आपण काय पाहिले रे? 1 मीटर म्हणजेच काय आहे रे? 100 सेमी. तर 3 मीटर म्हणजेच काय असणार आहे? 3 गुणिले 100 म्हणजेच किती आलं ते? 300 सेमी. किती आलं ते? 300 सेमी. आता बघा रे, त्यांनी काय सांगितले? एक तुकडा हा कितीचा सांगितला आहे? एक तुकडा हा सांगितला आहे 40 सेमीचा. तर बघा, असे आपल्याला किती हवेत तुकडे? 8. मग मी काय केलं? 8
तुकडे हवे आहेत, तर ह्या 40ला काय करते, 8ने गुणते. 40 गुणिले 8. बघा रे, हा गुणाकार केला तर काय येणार आहे, 8 गुणिले 0 0 आणि 8 चोक 32. म्हणजेच काय, जेव्हा मी काय केलं, एक तुकडा 40 सेमीचा घेतला तर असे 8 तुकड्यांचे किती होतात रे, 320 सेमी. किती होतात रे, 320 सेमी. आपल्याकडे किती आहेत रे, 300 आणि आपल्याला किती हवं आहे, 320. म्हणजे इथं आपल्याला काय करावी लागेल रे, की वजाबाकी. म्हणजेच आपल्याकडे रिबीन किती आहे रे, 300 आणि आपल्याला किती हवी आहे, तर आपल्याला हवी आहे 320. ह्या दोघांची वजाबाकी केली तर काय होणार आहे, 0तून 0 गेला 0, 2चे 2, 3तून 3 गेले, काय उरले रे, 0. म्हणजे आपल्याला 20 सेमी काय आहे रे, 20 सेमी लांबीची काय होणार आहे, रिबन कमी पडणार आहे. लक्षात आलं का. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जो काही 5वा प्रश्न आहे तो काय आहे रे, खालील सारणीत दिलेल्या भाजकाने निःशेष भाग जात असल्यास बरोबर अशी खूण करा व भाग जात नसल्यास नाही अशी खूण करा. आता त्यांनी काय सांगितले, निःशेष भाग म्हणजे काय रे, की बाकी 0 येते. बघा रे, भाजक काय दिलेत, 2, 5 आणि 10 आणि संख्या आपल्याला इकडे दिलेल्या आहेत. ज्या काही हिरव्या रंगामध्ये लिहिलेले आहेत ह्या काय आहेत रे, संख्या, आणि जे काही काळ्या रंगामध्ये लिहिलेले आहेत हे काय आहे रे, भाजक. आता बघा रे, जो काही पहिली संख्या आहे ती काय आहे रे, 2ने 15ला भाग जातो का, तर नाही. कारण आपल्याला 2ची कसोटी काय आहे रे, की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात तेव्हा काय होतं रे, 2ने त्या संख्येला भाग जातो. मग पहिल्यांदा मी काय करते, बघा रे, इथं 0 आहे म्हणजे 2ने भाग जाणार. एकक स्थानी 4 आहे, 2ने भाग जाणार. 6 आहे, भाग जाणार. त्यासोबतच इथे आहे का रे, नाही. इथे आहे का, नाही. इथे आहे 0 म्हणून ह्या संख्येला 2ने भाग जाणार आणि ह्यासुद्धा संख्येला 2ने भाग जाणार. कारण संख्येच्या शेवटी काय आहे रे, 0, 4. लक्षात आलं का. आता इथे ह्या संख्येला 2ने भाग जात नाही, त्याला मी काय करते रे, गुणिले. म्हणजे नाही, ह्या संख्येला 2ने भाग जातं नाही. त्यासोबतच आता बघा, जे काही 5 आहे, आता 5ची कसोटी काय आहे आपल्याला माहिती आहे, की संख्येच्या शेवटी आपल्याला काय हवं रे, एकतर 0 किंवा 5. बघा रे, 15 ह्या संख्येच्या शेवटी काय आहे रे, 5 आहे. म्हणून ह्या संख्येला काय होतो रे, 5ने भाग जातो. त्यासोबतच इथं आहे 0 म्हणजे ह्या संख्येला काय होतो रे, 5ने भाग जातो. शेवटी 4 आला तर त्या संख्येला भाग जाईल का, नाही. त्यासोबतच इथे 6 आला आहे, 5ने ह्या संख्येला भाग जाईल का, नाही. त्यानंतर पुन्हा इथे अंक आहे 55, ह्या संख्येला भाग जातो का, तर हो. त्यासोबतच 3 ही संख्या आहे, त्या संख्येला भाग जातं नाही. आपल्याला काय सांगितलं आहे, फक्त 0 आणि 5 हवा. इथे आहे पुढच्या संख्येमध्ये 0 म्हणून ह्या संख्येला सुद्धा 5ने भाग जातो. इथे एकक स्थानी आला आहे 4 म्हणजे 84ला 5 ह्या संख्येने भाग जातं नाही. आणि सगळ्यात शेवटी 10ची कसोटी सर्वात सोपी काय आहे रे, संख्येच्या शेवटी फक्त काय हवा, 0. आता ज्या संख्येच्या शेवटी काय आहे रे, 0 म्हणजे ही 30 संख्या असेल किंवा ही संख्या 70 असेल, ह्या दोन संख्यांना काय होतो रे, 10ने भाग जातो. बाकी कोणत्याही संख्येला 10ने भाग जात नाही. 15 नाही, 34ही नाही, 46 नाही, 55, 63, 84 ह्या संख्येला भाग जात नाही. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, सराव संच 33 वरून आपल्याला एक गोष्ट समजली. जर संख्येच्या शेवटी 0 असेल तर ती संख्या 2, 5 आणि 10 या तिन्हींच्या ह्या पाड्यात येतेच येते. हा नियम लक्षात ठेवला की तुमचं काम सोपं झालं. तर बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा विभाज्य आणि विभाजक हा धडा पूर्णपणे संपवला आहे. आपण विभाजक शोधायला शिकलो, कसोट्यांची जादू पाहिली आणि सराव संचसुद्धा सोडवले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला लसावी आणि मसावी या पुढच्या धड्यांवर असाच व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नेक्स्ट नक्की लिहा. गणिताशी मैत्री करण्यासाठी पाहत रहा मराठी लेक्चरवाली.
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.